दिव्यागरचा हा समुद्र किनारा, अथांग पसरलेला समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतोय। माझ्या निवासस्थानी त्यांची षोडशोपचारे पूजा व रुद्राभिषेक झाल्यानंतर सर्व भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत। स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आता शाही स्नानासाठी आपल्या सुवर्णनगरी दिव्यागरच्या समुद्र किनारी निघालेल्या आहेत। अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त चोळप्पा महाराज यांचे चौथे वंशज योगेंद्र गुरुजी यांचं सुद्धा आता आपल्याला दर्शन होते बघा। स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय। छान असं दर्शन आपल्याला बघा श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं होतंय। आपो जन यथाजना ओम समुद्र ज्येष्ठा सिलमत्यात पुनाना यंत्या निविषमाना इंद्रो यावजिर ऋषभोर। ठिकाणी भाऊक झालेले, खरंच स्वामी आपल्या घरी आलेले आहेत आणि छान असं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतंय। शतजन्म जरी घेतली तरी असं भाग्य जे मिळणं हे कठीण असतं, ते आज सहस्त्रबुद्धे या कुटुंबांना मिळतंय की स्वामींच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतंय। स्वामी समर्थ महाराज की जय। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज रविवार दिनांक 2/2/2025 आणि आपण आत्ता आलेलो आहोत श्रीवर्धनच्या सुवर्णनगरी दिव्यागरमध्ये। दिव्यागरचा हा समुद्र किनारा, अथांग पसरलेला समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतोय। देश विदेशातून भरपूर पर्यटक आपल्या देवभूमी श्रीवर्धनला भेट देत असतात, कारण श्रीवर्धनला लाभलेला हा अथांग समुद्र किनारा, सुवर्णनगरी दिव्यागर आणि दक्षिण काशी म्हणून जगामध्ये प्रसिद्ध असलेलं तीर्थक्षेत्र श्री हरिहरेश्वर हे पाहण्यासाठी तर येतात, पण आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे शुभमुहूर्तावर आलेलो आहोत। वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर कुंभमेळ्यातील तृतीय शाही स्नान वसंत पंचमीच्या दिवशी होणार आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका म्हणजेच अक्कलकोटचे स्वामी श्री समर्थ यांच्या पादुका, स्वामींचे भक्त चोळप्पा यांचे चौथे वंशज योगेंद्र गुरुजी यांच्या हस्ते आज दिव्यागर येथे समुद्रावर शाही स्नान असणार आहे पादुकांचं आणि पादुका पूजन असणार आहे। आज आपले मित्र श्री अनिकेत सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी पादुकांचं आपल्याला दर्शन होणार आहे, तिथे पूजन असणार आहे आणि सगळा हा सोहळा आज आपल्याला याची देही याची डोळा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आपण वेळ न दवडता प्रथम आपण अनिकेत सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी जातोय आणि तिथे श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन करणार आहोत। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। अनिकेत सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानातून आपण पुण्याई हॉलिडे होमला आलेलो आहोत आणि या ठिकाणीच आत्ताच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आलेल्या आहेत। श्री
स्वामी समर्थ महाराजांचे भक्त चोळप्पा महाराज यांचे चौथे वंशज योगेंद्र गुरुजी यांचं आत्ता आगमन झालेलं आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या पादुका आपले मित्र अनिकेत सहस्त्रबुद्धे यांनी घेतलेल्या पाहायला मिळतात। चौथे वंशज योगेंद्र गुरुजी यांचं आगमन झालेलं आहे आत्ताच। त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आताच चोळप्पा महाराजांचे चौथे वंशज योगेंद्र गुरुजी यांचं अक्कलकोटहून आगमन झालेलं आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं आपण सुद्धा छान असं दर्शन केलेलं आहे। या ठिकाणी भाविक सुद्धा दर्शन करण्यासाठी आलेले आहेत आणि यानंतर शाही स्नान आज छान असा हा मुहूर्त रविवार दिनांक 2/2/2025 वसंत पंचमी आणि या शुभमुहूर्तावर कुंभमेळ्यामध्ये सुद्धा शाही स्नान असणार आहे आणि तसंच आज श्रीचरणांचं शाही स्नान आपल्या पुण्यभूमी श्रीवर्धनच्या या सुवर्णनगरी दिव्यागरमध्ये होणार आहे आणि शाही स्नान पादुकांचं होणार आहे आणि त्यानंतरच आपले मित्र अनिकेत सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। इथे आपल्याला माझे मित्र अनिकेत सहस्त्रबुद्धे दिसत आहेत, ते सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाची रूपरेषा सांगणार आहेत। अनिकेतजी नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आम्हाला थोडक्यात आजचं हे पादुकांचं छान असं दर्शन झालेलं आहे आणि आजची रूपरेषा सांगा तुम्ही। श्री स्वामी समर्थ। आज वसंत पंचमीच्या या शुभ मुहूर्तावर योगेंद्र गुरुजी चोळप्पा महाराजांचे चौथे वंशज यांनी या पादुका आज आपल्या दर्शनासाठी इथे घेऊन आलेल्या आहेत। आता या पुण्य रिसॉर्टमध्ये त्यांचं पूजन झालेलं आहे। त्यानंतर पुण्य रिसॉर्टपासून हनुमान पाखाडी समुद्र किनारा या ठिकाणी शाही स्नान त्यांचं होणार आहे। आज वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर हा शाही स्नानाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर माझ्या घरी माझ्या निवासस्थानी त्यांची षोडशोपचारे पूजा व रुद्राभिषेक झाल्यानंतर सर्व भाविकांना दर्शनासाठी आणि ठेवण्यात येणार आहेत। सर्वांनी दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती। धन्यवाद। छान असं आपल्याला अनिकेत जे माझे मित्र आहेत सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या घरीसुद्धा शाही स्नान झाल्यानंतर इथून हनुमान पाकाडीतून आपल्या दिव्यागरच्या समुद्रकिनारी या पादुकांना शाही स्नान होणार आहे आणि त्यानंतर अनिकेत सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी पादुकांचं दर्शन होणार आहे, रुद्राभिषेक होणार आहे आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पादुकांचं दर्शन आपल्याला करता येईल। चला तर बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आता शाही स्नानसाठी आपल्या सुवर्णनगरी दिव्यागरच्या समुद्रकिनारी निघालेल्या आहेत।
सुवर्णनगरी दिव्यागरमध्ये आपण हनुमान पाकाडी मार्गे श्री स्वामी समर्थांच्या या पादुका या आता शाही स्नानासाठी समुद्रकिनारी जात आहेत। आपण समुद्रकिनारी दिव्यागरच्या समुद्रकिनारी आलेलो आहोत, पण भक्तगण पादुकांचं दर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात। बघा, अक्कलकोट स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त चोळप्पा महाराज यांचे चौथे वंशज योगेंद्र गुरुजी आज पादुका घेऊन शाही स्नानासाठी या श्रीवर्धन तालुक्यामधील सुवर्णनगरी दिव्यागरच्या या सुवर्णनगरीत आलेले आहेत आणि या ठिकाणी इथले जे भाविक आहेत हे पादुकांचं दर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बघा, आपण सुवर्णनगरी दिव्यागरच्या समुद्रकिनारी आलेलो आहोत। बघा, पर्यटकांनी खचाखच भरलेलं हे समुद्रकिनारा आणि दिव्यागर सुवर्णनगरी आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा, या ठिकाणी आलेले पर्यटक सुद्धा या पादुकांचं दर्शन करतात। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थांच्या या नामस्मरणात आपल्या श्री चरणांच्या या पादुका शाही स्नानासाठी आज वसंत पंचमीच्या या शुभ मुहूर्तावर शाही स्नानासाठी दिव्यागरच्या समुद्रकिनारी आलेले आहेत। हा दिव्यागरचा समुद्रकिनारा अलर्ट गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। देवभूमी असलेली श्रीवर्धन हे शहर आणि या श्रीवर्धनला लाभलेलं अतांग समुद्र किनारा, मगाशी सांगितलं तीर्थक्षेत्र दक्षिण काशी, तुम्ही काशीला जात नसाल तर काशीचं पुण्य आपल्याला श्री तीर्थक्षेत्र हरिहरेश्वराचं मिळतं। इथे जवळच असलेलं दिघी आणि आज सुवर्णनगरी दिव्यागर या ठिकाणी स्वामी समर्थांच्या ज्या पादुका आलेल्या आहेत आणि या ठिकाणचे भाविक पर्यटक भाविक हे सगळे दर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात। बघा, श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणात या पादुका आता शाही स्नानासाठी जात आहेत। विविध पर्यटक तर आलेले आहेत, पण दिव्यागरच्या या महिला भाविक सुद्धा बघा या ठिकाणी नामस्मरण चालू आहे। स्वामींच्या चरणांचं पादुकांचं दर्शन करतायत। आता थोड्या वेळातच शाही स्नान होणार आहे। या शाही स्नानासाठी उपस्थित सर्व दिव्यागर असो विविध ठिकाणाहून आलेले पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। पुन्हा एकदा आपण दिव्यागरचा हा समुद्र किनारा पाहतोय। अथांग पसरलेला हा समुद्र किनारा विविध ठिकाणाहून महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून या ठिकाणी पर्यटक येत असतात आपल्या या देवभूमी श्रीवर्धन तालुक्याला भेटायला। श्रीवर्धन तालुक्याला लाभलेलं तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर सुवर्णनगरी दिव्यागर आणि या ठिकाणी अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थांचे भक्त निस्सिम भक्त चोळप्पा महाराज यांचे चौथे वंशज योगेंद्र गुरुजी आज या पादुका घेऊन आपल्या सुवर्णनगरी दिव्यागरमध्ये आलेले आहेत आणि संपूर्ण दिव्यागरच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक आपल्याला पाहायला मिळतात। बघा, सुंदर असं दर्शन आपल्याला पादुकांचं झालेलं आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या पादुका अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सिम भक्त चोळप्पा महाराज
यांचे चौथे वंशज योगेंद्र गुरुजी यांचं सुद्धा आता आपल्याला दर्शन होतंय बघा। संपूर्ण दिव्यागर नव्हे तर पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपण पाहतोय आणि या पादुकांचं दर्शन होतंय आपल्याला। थोड्या वेळातच शाही स्नान होणार आहे आणि नंतर आपले मित्र अनिकेत सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी या पादुकांचं रुद्राभिषेक असणार आहे, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। पादुकांचं आपल्याला दर्शन करता येईल। शाही स्नानासाठी गेलेले आमचे पुरोहित श्रीवर्धनचे गजानन चौकर हे सुद्धा दिसतात आपल्याला। योगेंद्र गुरुजी, अनिकेतजी आणि त्यांचे चिरंजीव अवधूत हे सुद्धा आपल्याला शाही स्नान करताना पाहायला मिळत आहे बघा। वसंत पंचमीचा आजचा मुहूर्त आणि हा मुहूर्त साधून आज श्री तीर्थक्षेत्र अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सिम भक्त चोळप्पा महाराज यांचे चौथे वंशज योगेंद्र गुरुजी आज या सुवर्णनगरी दिव्यागरमध्ये त्यांचं सुद्धा आपल्याला दर्शन होत आहे। श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं आपण दर्शन केलं आहे आणि शाही स्नान घेऊन आता थोड्या वेळातच येथून या पादुका आपल्याला श्री अनिकेत सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी रुद्राभिषेक पूजन असणार आहे, ते सुद्धा आता आपल्याला थोड्या वेळात पाहायला मिळेल। अनिकेतजी, अवधूतजी आणि योगेंद्र गुरुजी शाही स्नान करून आपल्या या पावनभूमी सुवर्णनगरी दिव्यागरच्या समुद्रकिनारी शाही स्नान घेऊन आता श्रीचरणांचं दर्शन करणार आहेत। इंद्रारद्रश्रवाः स्वस्तिना पूषा विश्ववेदाः नक्षत्रनेमिं बृहस्पतिर्ददातु। ओम शान्ति शान्ति शान्ति। एवं ग्रह गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ म्हणायचं मम आत्मना सकल शास्त्र श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम आत्मना श्रुतिस्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुम्बानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य जय विजय सकल ग्रामस्थ परिवार ग्रामस्थ परिवार द्वारा श्री स्वामी समर्थ चरण कमल पादुका मम ग्रामे अत मम ग्रहे आगमन प्रीत्यर्थ मध्याह्नकालेन समुद्रस्नानेन वसंत पंचमी अमृत योगेन शुभदिनी समुद्रस्नान अन्नदान अहम कर्म करिष्ये। उदक्षिणा महागणपती स्मरणं च करिष्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। छान असं दर्शन आपल्याला बघा श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं होत आहे। आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय बघा पादुकांचं पाद्यपूजन झालं, छान असं पाद्यपूजन झालं आणि आता शाही स्नानासाठी या श्री क्षेत्र अक्कलकोट महाराजांच्या या पादुका आपल्याला पाहायला मिळतात, शाही स्नानासाठी जात आहेत। ओम आपोष्टामो यभुवस्थान ऊर्जे ददातना महेरणाय चक्षसे यो वश्यपतमोरसस्तस्य भाजेतयनाः कुशदिरिव मातरा तस्मारंग मामो यस्य क्षयाय जिन्वदा आपो जनयथाचना ओम समुद्र ज्येष्ठास्यमत्यात् पुनानयन्त्या निविशमानाः इंद्रो यावजिरुषभोरराददा आपो देवीरिह मामो बन्धु यासां राजा वरुणो याति मध्ये सत्यान्दुर्देव
संजनानां मधुसुच सूचयो या पावकास्ता बोधिभिः बन्धु यासु राजा वरुण यासु विश्वे देवा यासु ऊर्जं वदन्ति वैश्वानरो यास्वग्नि प्रविष्टस्ता आपोधिभिः बन्धु त्रायन्तामिह देवा त्रायता मृदांगणः त्रायन्तां विश्वभूतानि यथा रिमवा। छान असं शाही स्नान आपल्याला या वसंत पंचमीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे। तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी महाराजांच्या या पादुका आपल्याला छान असं दर्शन होत आहे। या ठिकाणी छान असं दर्शन आपल्याला पुन्हा एकदा श्रींच्या पादुकांचं होते। आपल्याला चोळप्पा महाराजांचे चौथे वंशज योगेंद्र गुरुजी हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। शाही स्नान झालेलं आहे आणि आता भक्तगण पुन्हा एकदा पादुकांचं दर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात बघा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सुवर्णनगरी दिव्यागरच्या समुद्र किनारी छान असं श्री स्वामींच्या पादुकांचं हे शाही स्नान झालेलं आहे आणि आता आपले मित्र अनिकेतजी सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी तिथे पादुका पूजन असणार आहे, रुद्राभिषेक असणार आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला आपण अनिकेत सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी आता श्रींच्या पादुका निघालेल्या आहेत। अनिकेतजींच्या आपण निवासस्थानी येऊन पोहोचलेलो आहोत। शाही स्नान झालेलं आहे आणि या ठिकाणी रुद्राभिषेक असणार आहे। अनिकेत सहस्त्रबुद्धे यांचं हे निवासस्थान, या ठिकाणी रुद्राभिषेक आता थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। रुद्राभिषेकाला आरती या ठिकाणी महिला वर्गातून केली जाते बघा।
अनिकेत सहस्रबुद्धे यांच्या निवासस्थानी पादुकांचं स्वागत होत आहे। जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय। छान असं शाही स्नान आपल्याला सुवर्णनगरी दिव्यागरमध्ये समुद्रकिनारी पाहता आलं, दर्शन सुद्धा झालं आणि आता आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या या पादुका अनिकेत जे आपले मित्र आहेत सहस्रबुद्धे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। अनंत कोटी जन्म घेतले पण हे असं भाग्य मिळणं हे कठीणच असतं। आज या ठिकाणी भावुक झालेले, खरंच स्वामी आपल्या घरी आलेले आहेत आणि छान असं दर्शन या ठिकाणी आपल्याला होत आहे। विविध जन्मातून आपण जात असतो, 84 योनीतून आपण जात असतो, पण हे भाग्य आज सहस्रबुद्धे कुटुंबांना मिळालेलं आहे जे आपल्याला पाहायला मिळत आहे। आता थोड्या वेळातच रुद्राभिषेक होईल, पूजन होईल आणि या ठिकाणी पादुकांचं दर्शन सोहळा सुद्धा आपल्याला पाहता येईल। चला, रुद्राभिषेकाला सुरुवात झालेली आहे। पादुकांच्या चरणांचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला, आपण या ठिकाणी रुद्राभिषेकाला सुरुवात झालेली आहे। सकल शास्त्र श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम शांडिल्य गोत्र उत्पन्नो नाव काय तुझं? म्हणा अवधूत शर्मणः अहम द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य स्थित आयुः आरोग्य ऐश्वर्यादि अभिवृद्ध्यर्थम शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम समस्त मंगल अवाप्ति पूर्वकम मम सकल अरिष्ट तथा च मम कुटुंबस्य सकल अरिष्ट तथा च एतत् ग्रामस्थित सकल कुटुंब जनानां प्रतिनिधि स्वरूपेण सकल ग्रामस्थित अरिष्ट निवारण पूर्वकम स्वामी समर्थ चरण कमल पादुका प्रीत्यर्थम गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुचे स्वामी समर्थ चरण कमल वेदाभ्योन्मा ध्यान ध्यान ओम सहस्रय्या पुरुष सहस्रपाद सबूमिं विशलो प्रथमा ओम भूर्भुवः स्वः। सद्गुरु स्वामी समर्थ देवताभ्योन्मा आवाहनार्थं समर्पयामि। नमो बिल्मिनित्य गोचर नमो सुताय सुतस्य नमो मेघयन्ति सूर्याः दिवि एव चक्षुरासनं तद्विप्रा आस्वविपन्यवो जागृवां सस्मिन्नते विष्णु यत्परमं पदं मां तन्तामयं सम्राजं दर्शनीनां देवी जनत्रे जी जनन भद्राजनित्रे जी जनतन ओम देव सत्वासुरितु प्रसवेशुनो और बाहुभ्यां पुष्णहस्ताभ्यां मग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्तसेन। जगद्वीपाकारं जगद्योनिं तेन कृतमेव तमेव श्री स्वामी समर्थ देवताभ्योन्मा धूपं समर्पयामि। ओम ब्राह्मणस्य मुखमासीत् पाहुरा आजन्या कृतः उरु तदस्य यद्वेष वज्रं शूद्र अजायता। ओम स्वामी समर्थ देवताभ्योन्मा निराञ्जनदीपं समर्पयामि।
प्रिया दक्षो दक्षत्रपतिरति शस्त्रमृतां ऋषीणामात्मिजं शरणदसलस्यां ओम ब्रह्मा मनसोषा ओम भूर्श्वासी मानकी ना तिथे बाजूला छान असं रुद्राभिषेक आपल्याला पाहायला मिळालं आणि आता स्वामींच्या या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांसाठी या ठिकाणी म्हणजे सहस्त्रबुद्धेंच्या प्रांगणामध्ये आपल्याला समर्थांच्या चरणांचं दर्शन करता येईल। पंचक्रोशीतून या ठिकाणी आलेले सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे भाग्य हो आपल्याला अवधूतच्या हातात दिलं। या ठिकाणी पाहायला मिळतंय की अनिकेत सहस्त्रबुद्धे यांना जे मिळालेलं आहे, कारण शतजन्म जरी घेतली तरी असं भाग्य जे मिळणं हे कठीण असतं, ते आज सहस्त्रबुद्धे या कुटुंबांना मिळतं आहे की स्वामींच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतं आहे। आपण इथे सुद्धा पाहतोय की पंचक्रोशीतून आलेले सगळे भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत। आत्ताच रुद्राभिषेक झालाय। वसंत पंचमीच्या या शुभमुहूर्तावर शाही स्नान कुंभमेळ्यामध्ये सुद्धा तृतीय शाही स्नान होत आहे आणि आज या सुवर्णनगरी दिव्यागरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे जे निस्सिम भक्त आपल्याला आणि त्यांचे चौथे वंशज जे आज गुरुजी आलेले आहेत आणि बघा या ठिकाणी स्वामींच्या चरणांचं दर्शन आपल्याला होत आहे पुन्हा एकदा आणि हे सगळे भाविक आता श्रीचरणांचं दर्शन करण्यासाठी ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। छान असा हा मुहूर्त आजचं रविवारी 2 तारीख 2/2/2025 वसंत पंचमीच्या या शुभमुहूर्तावर श्रींच्या चरणांचं दर्शन सर्वजण घेत आहेत। बोला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की। छान असं दर्शन आपल्याला आज सर्वांना झालेलं आहे श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं। अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त चोळप्पा महाराज यांचे चौथे वंशज योगेंद्र गुरुजी आज या ठिकाणी आले आणि अवभाग्य सहस्त्रबुद्धे कुटुंबांना या ठिकाणी मिळालेलं आहे। छान असं दर्शन या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा। पादुकांचं दर्शन या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक घेत आहेत, आपण सुद्धा केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा। आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आणि देवभूमी श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण आपल्याला पाहायचे असतील तर जरूर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। बोला स्वामी समर्थ महाराज की जय।